आता महायुतीचं वातावरण होतं आणि वादळात दिवा लावायचं काम तुम्ही केलं, याचं श्रेय कोणाला देणार? मी सर्वसामान्य लोकांना त्याचं श्रेय देईन. माझ्या मतदारसंघातल्या आणि मतदारसंघाच्या बाहेरच्या सुद्धा अनेक लोकांनी प्रयत्नांची पराकष्ट करून मला निवडून आणण्याचं काम केलं. आपण जे काम केलेलं आहे सातत्याने 5 वर्ष संपर्क आणि काम हे लोकांपर्यंत आम्ही पोचवण्यामध्ये यशस्वी ठरलो. चिन्ह बदललेलं असतानासुद्धा चिन्ह लोकांपर्यंत पोचवण्यामध्ये यशस्वी ठरलो. याचं सगळं श्रेय कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य लोकांना जातं आणि मी त्यांनाच माझ्या विजयाचं श्रेय देईन. आगामी काळात साखर असेल, साखरेची कोल्हापूर सांगली जिल्ह्यात साखर संचालकांचे साखरखाने मोठे प्रश्न आहेत, काय त्यामुळे आपलं? साखरेच्या बाबतीमध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी प्रश्न मांडलेला आहे. काही ध्येय धोरणं राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून सुद्धा दुरुस्त होणं आवश्यक आहे. मी काही कारखान्यांमध्ये गेलो होतो. यावर्षी भागामध्ये कारखानेसुद्धा वाढलेले आहेत, त्यामुळं पारंपरिक जे कारखाने होते त्यांची आवकसुद्धा कमी झालेली आहे असं मला काही कारखान्यांमध्ये कळालं. त्यामुळं उत्पन्नावर उत्पादनावरती कुठेतरी येत्या काळामध्ये लक्ष देणं आवश्यक आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन साखर विक्रीच्या बाबतीत जे धोरण आहे किंवा त्याच्याही पुढे जाऊन इथेनॉलच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये जे धोरण केंद्र शासनानं अवलंबलेलं होतं त्यामध्ये या सगळ्या घटकांशी चर्चा करून बदल घडवणं आवश्यक आहे. कारण ही इकॉनॉमी टिकली, हे अर्थकारण टिकलं तरच ग्रामीण भागातलं अर्थकारण चांगलं होणार आहे असं आमच्या सर्वांचं मत आहे. आता राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मस्साजोगमध्ये सरपंचाची हत्या करण्यात आली. 2 दिवसापूर्वी ठाणे जिल्ह्यातील एका माजी सरपंचाला त्याचा हातपाय मोडण्यात आला. काय सांगतो? राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवण्याचं काम चालू आहे. आज बीडमध्ये घडलेला प्रकार असेल किंवा राज्यातल्या इतर अनेक ठिकाणी जे प्रकार ज्या पद्धतीचे घडतात, आपण सर्वांनी आपल्या सर्वांच्या वतीने राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की राज्यामध्ये आता पोलिसांचं संरक्षण करायला लागतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी यंत्रणेबरोबर उभं राहणं गरजेचं आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था कडक करण्याची गरज आहे. सर्वसामान्य लोकांना आज राज्यामध्ये सुरक्षित वाटत नाही आहे, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काल मला कळालं की लातूरसारख्या शहरामध्ये बीडची मुलं जर हॉस्टेलला राहत असतील तर त्यांना प्रायव्हेट हॉस्टेल्समधून बीडचे आहेत म्हणून काढलं जाते, असं सुद्धा केलं जाते. लोकप्रतिनिधींनीसुद्धा काळजी घेण्याची गरज आहे की आपण ज्या मतदारसंघाचं आपण ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो आहे आपल्यामुळं या सगळ्या परिसराची मान उंचावली पाहिजे. असा प्रसंग आपल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या वाट्याला आला नाही पाहिजे याची काळजी तशाच पद्धतीचं कृत्यसुद्धा करणं आवश्यक असतं. त्यामुळे माझी राज्य सरकारला विनंती आहे की कायदा सुव्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे. कायदा सुव्यवस्थेचा जरब आणि भीती ही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि डेव्हलपमेंटचा फोरम जसा आपण पुढे घेऊन जातो तसं आज राज्यामध्ये महिलांची सुरक्षा असेल किंवा इतर सुरक्षेच्या बाबी असतील या सगळ्यांकडे अधिकचं लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे असं आम्हाला वाटतं. 100 रावडांच्या घरी एक पोलीस कर्मचारी व्हिडिओ शूटिंग करताना आढळला आणि त्यांना कुठलाही माहीत नव्हतं. दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांनी त्याचा समाचार घेतला, पण अशा पद्धतीनं जर विरोधी पक्षातल्या नेत्यांवरती लक्ष ठेवलं जात असेल, आजूबाजूला कोणा लक्ष ठेवलं जात असेल तर या सगळ्या गोष्टींकडे आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. हुकुमशाहीकडे आपली वाटचाल चालू आहे का, नेत्यांना अडचणीत आणायचं चालू आहे का, हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे. त्यामुळं यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षाला जर अडचणीत आणण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून होत असेल तर निश्चितपणाने आम्ही सगळ्या याचा निषेध करतो आणि राज्यातली लोकशाही टिकवण्यासाठी या पुढच्या काळात लोकांना पुढाकार घ्यावा लागेल असा विश्वास मला आज या ठिकाणी व्यक्त करायचा. 100 दिवस झालेले आहेत आणि 100 दिवसानंतर अजूनही पालकमंत्री नेमलेले आहेत, काही मंत्र्यांनी अजून कार्यभार घेतलेला 100 दिवस अजून 100 पूर्ण होत आलेले आहेत. अजून पालकमंत्री नेमले नसल्यामुळे सगळं प्रशासन ठप्प आहे. पालकमंत्री नेमणं फार गरजेचं आहे. अगदी एखादं बेसिक गोष्ट सांगायची झाली तर DP सर्वसामान्य शेतकऱ्यांना आज गरजेचं आहे, पण ते ट्रान्सफॉर्मर DP देण्यासाठी कुठली DPDCची बैठक होत नाही आहे, निधीची तरतूद नाही आहे. या सगळ्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी पालकमंत्र्यांची आवश्यकता असते आणि पालकमंत्री अजून प्रमुख जिल्ह्यांना जर दिले जात नसतील किंवा राज्यामधल्या जिल्ह्यांना दिले जात नसतील तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. आज शपथविधी होऊन कितीतरी काळ लोटलेला आहे, पण असं असताना अजून पालकमंत्रीपदाची वाटप झालेलं नाही आहे. ते लवकरात लवकर करून लोकांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी विनंती मी राज्य शासनाला करतो. विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात आपण आपल्या वक्तव्यात केलेलं दाखवलेलं आहे. भविष्यकालीन वाटचाल कशी राहणार आहे?
आम्ही राज्यातल्या लोकांचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडण्याचं काम करू. आम्ही गणवेशाचा प्रश्न मांडला. मी राज्य शासनाचं खरं तर मनापासून आभार मानतो की जे सेंट्रलाइज्ड गणवेशाची पद्धत होती त्यामुळं ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य मुलांना गणवेश मिळत नव्हते. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गेली वर्षभर गणवेश मिळालेले नाहीत. मी असंही पटवून देताना सांगितलं की पांढरे कपडे घालून जर आमदार विधिमंडळात येत नसतील तर काही लोकांना पास विचारले गेले, गाड्या सोडल्या गेल्या नाहीत. हे जर आमदारांबरोबर होत असेल तर विद्यार्थ्यांची खाली परिस्थिती काय असेल. त्यामुळं जसा पुढाऱ्यांना गणवेश अलीकडच्या काळात दिला गेलेला आहे, म्हणजे अधिकृत नाही पण अनधिकृतपणे, तसं आता विद्यार्थ्यांनासुद्धा जो गणवेश मिळणं अपेक्षित आहे तो गणवेश मिळणं आवश्यक आहे. तो प्रश्न आम्ही मांडला. त्याच्यावरती राज्य शासनानं त्वरित निर्णय घेत GR काढला आणि डिसेंट्रलाइज्ड जी पद्धत पूर्वीची होती ती पद्धत पुन्हा चालू केली गेली. जिल्हा परिषदेच्या पातळीवरती आणि शालेय पातळीवरती पुन्हा हे अधिकार दिले गेले. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आमच्या सर्वांकडून होणार आहे. आणि येत्या काळामध्ये एखादा प्रश्न जर मार्गी लागत नसेल तर राज्य शासनाला गुडघ्यावरती आणण्याचं कामसुद्धा आमच्या सर्वांच्या माध्यमातून होतं.